तुमच्या लग्नाच्या एक दिवस आधी तुमची होणारी बायको तुम्हाला किल्ल्यावर घेऊन जाते, फोटो काढतो म्हणते, फिरूया म्हणते आणि त्याच किल्ल्याच्या कड्यावरून तुम्हाला ढकलून देते 250 फूट खाली दरीत. हे सिनेमात होतं असं वाटतं का? पण हे झालं पुण्यात, आणि तीही याच महिन्यात. केतन अग्रवाल हत्याकांडची ही कहाणी. पुण्यातील 2 प्रतिष्ठित गर्भश्रीमंत कुटुंबांमधला हा विषय. 24 वर्षाचा केतन अग्रवाल आणि 20 वर्षाची सिया गोयल. दोघांचं लग्न निश्चित झालं होतं. उदयपूरमध्ये आलिशान विला बुक होता. पाहुण्यांसाठी विशेष विमानं ठरली होती. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. बाहेरून एकदम परफेक्ट कपल, पण आतून सियाचं सूत जुळलं होतं ते चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी. बेकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने या दोघांची ओळख झाली होती. केतनशी लग्न नको होतं, पण घरच्यांनी ठरवलं होतं. मग सियाने एक जोरदार प्लॅन आखला, अगदी थंड डोक्याने. 18 जून रोजी स्वतःच्या वाढदिवसाच्या अवघ्या 1 दिवस आधी सियाने केतनकडे लोहगड किल्ल्यावर फिरण्याचा हट्ट धरला. रोमॅन्टिक ट्रिप, गडावर फोटो काढायला गेलो असं तिला दाखवायचं होतं. चेतन आधीच लोहगडावर पोचला होता. पायऱ्यांच्या मार्गाजवळ तो दबा धरून बसला होता. CCTVत सिया आणि चेतन यांच्या खाणाखुणाही कैद झाल्या आहेत. सियाने केतनला बोलण्यात गुंतवत निर्जन कड्यालगत नेलं. योग्य क्षण आला. चेतन मागून आला आणि केतनला दरीत ढकललं 250 ते 300 फूट खाली, आणि चेतन तिथून पसार झाला. सियाने स्वतःच आरडाओरडा सुरू केला की केतनचा पाय घसरल्याचा बनाव रचला. पोलीस आले, रेस्क्यू टीम आली, अंत्यसंस्कार झाले आणि केस बंद झाली, कारण हा अपघात होता म्हणून. पण अंत्यसंस्कारानंतर 4 दिवसांनी सिया सांत्वनासाठी घरी आली. केतनची बहीण शांत बसली होती. तिने सियाला सरबत्ती केली प्रश्नांची. सियाच्या उत्तरात होल्स होते. बहिणीने ते पकडले. ही बाब तिने कुटुंबियांच्या आणि पोलिसांच्या देखील निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी CCTV तपासायला सुरुवात केली. आणि इथे चेतनने एक चूक केली. किल्ल्याच्या तिकीट खिडकीवरील CCTVमध्ये हुडी घातलेला एक माणूस दिसला. सिया आणि केतनचा पाठलाग करत किल्ल्यावर चढत होता. एका क्लिपमध्ये सिया त्याला इशारे करताना दिसली, आणि सिया मागे वळली तेव्हा हुडी घातलेला चेतन खाली बसताना दिसला. भर उन्हात हुडी आणि सियाचे इशारे. चेतनने स्वतःचा मोबाईल घरीच ठेवला होता, पोलिसांना चकवण्यासाठी. त्याने घरच्या कामगाराचा मोबाईल चोरून नेला होता आणि त्याच मोबाईलवरून व्हॉट्सअपवर सियाशी संपर्क करत होता. प्रत्येक मिनिटाला तिचं लोकेशन देखील ट्रॅक करत होता. पण पोलिसांनी कामगाराचं लोकेशन तपासलं, ते लोहगडमध्ये आलं आणि खेळ संपला. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स तपासले. तब्बल 2004 कॉल्स आणि 238 तासांची चर्चा. हा कट किती खोल होता हे त्या रेकॉर्ड्समधून स्पष्ट झालं. सियाने खुनाआधी केतनचा पासपोर्ट लपवला होता, जेणेकरून तो तिच्यासोबत बालीला जाऊ नये म्हणून. म्हणजे प्लॅन खूप आधीपासूनच सुरू होता. चौकशीत चेतनने कबुली दिली. त्याने सियाला पळून जाऊन लग्न करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण घरच्या बदनामीच्या भीतीने सियाने नकार दिला. मग दुसरा मार्ग निवडला आणि केतनच्या वडिलांनी विचारलेला एक प्रश्न, लग्न करायचं नव्हतं तर सांगायचं होतं, जीव का घेतलास? सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास अजूनही सुरू आहे. असल्याच रिअल केसेस आठवड्याला हिडन वर्ल्डवर येत असतात. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की सियाला काय शिक्षा व्हायला हवी.